नमस्कार, मी बाला शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। माणूस जिथे जिथे गेलाय तिथे तिथे पर्यावरणाची हानीच झाली। हे मी नाही म्हणत, तर ते सर्वांनी डोळ्यांनी दिसतं। अवैध वृक्षतोडीला लगाम लागावा यासाठी 50,000च्या दंडाचा निर्णय डिसेंबर 2024 मध्ये घेण्यात आला होता। परंतु काही कारणास्तव तो निर्णय जून 2025 मध्ये मागे घेण्यात आला आहे। आपल्या मालकीचे झाड तोडण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही। शेतकरी आपल्या शेतातील झाडे तोडून स्वतःच्या वापरासाठी असतील तर त्यासाठी वन विभागाकडे अर्ज करण्याची गरज नाही। झाड तोडणे या व्याख्यामध्ये झाड मारून टाकण्यासाठी किंवा त्याचा नाश करण्यासाठी ते जाळणे, कापणे किंवा छाटणे अथवा झाडाच्या बुंद्याभोवतालची साल कोरणे, गर्डलिंग करणे किंवा झाडाची साल काढणे या कृत्यांचा समावेश आहे। नगरपालिका परिसरात करण्यात येणाऱ्या अवैध वृक्षतोडीला पायबंद घालण्यासाठी राज्य शासनाने अधिनियमात सुधारणा करून अवैधरित्या झाडे तोडणाऱ्या व्यक्तीस 1,000 रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद केली आहे। अनधिकृत वृक्ष तोडणाऱ्यांना वन विभागाकडून दंड आकारला जातो। बीड वन विभाग परिक्षेत्रांतर्गत अनधिकृतरित्या वृक्षतोड केल्याप्रकरणी एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीत 49,000 रुपयांचा दंड आकारला आहे। हा कायदा कशासाठी आहे तर अनधिकृत वृक्षतोड व पर्यावरण संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने हा कायदा तयार केलाय। नियमबाह्य वृक्षतोड केल्यास वन विभागाच्या वतीने कारवाई केली जाते। अनधिकृतरित्या कोणत्याही ठिकाणी वृक्षतोड होत असल्याचे आढळून आल्यास वन विभागाकडे तत्काळ तक्रार करावी। चौकशी केल्यानंतर सदरील वृक्षतोड अवैध असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले। सध्या ग्लोबल वॉर्मिंग हा मोठा धोका असून अवैध वृक्षतोड सर्रास होत आहे। अनधिकृत वृक्षतोडीवर अंकुश राहावा म्हणून विनापरवाना झाड तोडल्यास 1,000 रुपयांचा दंडही आकारला जातो। आता हा कायदा कोणत्या झाडांसाठी तर आंबा, लिंब, वड यासह इतर वृक्ष तोडण्यास वन विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे। मात्र बाभूळ, सुबाभूळ, निलगिरी अशी झाडे तोडण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही। झाडे तोडण्यासाठी आतापर्यंत 283 जणांनी परवानगी घेतली असल्याची माहिती बीड वन विभाग परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी दिली आहे। परवानगीशिवाय झाडे तोडणे म्हणजेच अनधिकृत वृक्षतोड मानली जाते। जर झाड नगर परिषद किंवा नगरपंचायत हद्दीत असेल तर त्यासाठी या कार्यालयातील सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे। मात्र झाड हे ग्रामीण भागात असेल तर त्यासाठी वन विभागाकडे अर्ज करावा लागतो। एकीकडे सरकार एखाद्या भिंतीवर रंगरंगोटी करून झाडे लावा, झाडे जगवा हे आवाहन करतं, तर दुसरीकडे झाडे तोडायला अर्ज करायला सांगतं। असो, अशाच ताज्या अपडेट्ससाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।